नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. उद्योजकतेची मूलतत्वे तिसऱ्या सेमिस्टरच्या दुसऱ्या युनिटमध्ये आपण सर्व्हिस अँड ॲग्रो एंटरप्रेन्योरशिप, सेवा आणि कृषी उद्योजकता याचा अभ्यास करतोय. यामध्ये आपण सेवा उद्योजकता हा भाग संपवलेला आहे आणि कृषी उद्योजकतेच्या अभ्यासाला सुरुवात केलेली आहे. यामध्ये आपण कृषी उद्योजकतेची संकल्पना, व्याख्या, प्रस्तावना आपण लक्षात घेतलेली आहे. कृषी उद्योजकता म्हणजे शेतीमधील जोखीम आणि अनिश्चितता पत्करून फायदा मिळवण्याच्या उद्देशाने नाविन्यपूर्ण काम करणं किंवा एखादी आर्थिक संस्था उभा करणं हे याच्यामध्ये अभिप्रेत आहे. सामान्यतः याच्यामध्ये टिकाऊ, थेट बाजारपेठ असणारी शेती केली जाते. शेती आणि शेती संबंधित क्षेत्रामध्ये निर्माण होणारी उद्योजकता म्हणजे शेती उद्योजकता. अशा प्रकारची आपण संकल्पना लक्षात घेतली. कृषी उत्पादनाच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे की भारत हा दुसऱ्या क्रमांकावरती आहे, पण निर्यातीच्या बाबतीवरती 14व्या क्रमांकावरती. प्रति हेक्टर भारतातलं सरासरी कृषी उत्पादन जे आहे हे जगाच्या सरासरीच्या निम्म आहे. या क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टीनं ही थोडीशी चिंताजनक बाब असलेली आपल्याला दिसते. त्यामुळं आपण भारत हा शेतीप्रधान देश असा आहे, आपल्याला माहिती आहे. त्यामुळं या अंतर्गतात आपण जे कृषी उद्योजकतेला महत्त्व आहे त्या महत्त्वातल्या काही मुद्द्यांचा आपण अभ्यास या ठिकाणी करूया. भारत हा शेतीप्रधान देश आहे, कृषीप्रधान देश आहे. मेजॉरिटी लोकसंख्या शेती क्षेत्रावरती अवलंबून आहे, त्यामुळे ते शेतीप्रधान कृषीप्रधान असं म्हटलेलं आहे. आता पूर्वी ही लोकसंख्या स्वातंत्र्याच्या दरम्यान म्हटली तर 70-75% आता ती 50% दरम्यान आलेली आहे, 50%च्या आतही गेलेली आहे. आपण यापूर्वी सेवा सेक्टरचा अभ्यास केला. सेवा सेक्टर मोठ्या प्रमाणावरती वाढतंय हे आपण पाहिलं. भारत जगातील 2.4% भूमीवर जगातील 17.5% लोकसंख्या सांभाळत आहे. म्हणजे व्हेरिएशन किती आहे. आणि हे अमेरिकेचं बघितलं तर उलट आहे. म्हणजे जगाच्या फक्त 2.4% भूमी भारताची आहे आणि लोकसंख्या मात्र 17.5% जगाच्या. म्हणजे स्वातंत्र्याच्या काळात राष्ट्रीय उत्पन्नाच्या निम्म्याहून अधिक हिस्सा शेती क्षेत्राचा होता आणि एकूण लोकसंख्येच्या 70% लोकसंख्या शेतीवर अवलंबून होती. म्हणजे 50% अर्थव्यवस्थेमधला जो राष्ट्रीय उत्पन्नाचा भाग होता तो शेती क्षेत्रामधून निर्माण होत होता आणि 70% लोकसंख्या ही शेतीवरती अवलंबून होती. आज जसे शेतीपूरक व्यवसाय आहेत त्या काळामध्ये तसे शेतीपूरक व्यवसायही नव्हते. आज नर्सरीसारखा आपण पर्यटनासारखा नवीन भाग याच्यामध्ये पाहतो ते पूर्वी नव्हतं. किंवा ट्रॅक्टर, हे आधुनिक स्प्रेइंग मशीन, हे जे आधुनिक यंत्र आलेली आहेत तीही त्या काळात नव्हती. जगभरात आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, पर्यावरणाच्या बदलामुळं म्हणजे सर्व क्षेत्रातील बदलामुळे शेती असेल, शेतकरी असेल आणि पर्यायानं आपली अर्थव्यवस्था टिकवणं हे केवळ नवीन उद्योजकतेतून शक्य आहे. आता तुम्हाला शेती करायची आहे, शेतकरी व्हायचं आहे, तर व्यावसायिक दृष्टिकोनातून, उद्योजकतेच्या दृष्टिकोनातून तुम्ही त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. उद्योजकतेमध्ये जोखीम घेतली जाते, नवनवीन संधी शोधल्या जातात, कल्पकता वापरली जाते. म्हणजे संघटन सगळं सुयोग्य पद्धतीने केलं जातं, मॅक्झिमम त्याचं युटिलायझेशन केलं जातं, हे आपल्याला बघावं लागेल. मुक्त बाजारपेठेच्या उदयामुळं आता फ्री मार्केट पॉलिसी आहे. म्हणजे फ्री मार्केट पॉलिसी म्हणजे कोणी कोणत्याही ठिकाणी कशाही पद्धतीचं खरेदी विक्री करू शकतो, अर्थात कायदेशीर मान्य. मग उद्योजकतेची नवनवीन क्षेत्र विकसित होत आहेत. आपल्याला साईड बाय साईड शेती करत असताना, धान्य पिकवत असताना, फळं फुलं पिकवत असताना तुम्हाला साईड बाय साईड त्याची व्हॅल्यू ॲडेड
काही सुविधा सेवा निर्माण करता येते का हे पाहायला पाहिजे. उद्योजकता वाढवण्याची वैयक्तिक गरजही वाढलेली आहे. कारण एवढ्या मोठ्या लोकसंख्येला अन्नधान्याचा पुरवठा करणं, आता आपल्याकडं ग्रीन इव्हॅल्युएशन झालं, आपण आता रासायनिक खतांचा बेसुमार वापर करतोय आणि त्यामुळे आपल्याकडच्या शेतीसुद्धा नापीक व्हायला लागलेली आहेत, शारपट व्हायला लागलेत, झालेले आहेत, व्हायला लागलेले आहेत, झालेले आहेत. ही आपल्याला विद्यार्थी मित्रांनो माहिती आहे. कारण आपण डायरेक्ट जरी शेती करत नसला, बरेचसे करतायत सुद्धा, त्यांची कुटुंब शेतकरी याच्यामधलं आहे, तरी आपण शेतीशी निगडीत असणारेच आहोत. आपलं भाग काही औद्योगिकरण जरी आपल्याकडे किर्लोस्कर जरी असेल तरीसुद्धा आपण त्यांच्यामुळं तारून राहिलो दुष्काळातसुद्धा. परंतु आपण आजही आपलं शेतीशी मातीशी असणारी नाळ ही तुटलेली नाही. शेती क्षेत्रात प्रचंड नाविन्यपूर्ण गुंतवणुकीसाठी आता MBA इंजिनियर झालेले तरुणसुद्धा उद्योजक म्हणून पुढे यायला लागलेले आहेत. अशा अनेक BSc ॲग्री MSc ॲग्रीवाले तर करतीलच, पण इतर क्षेत्रामध्ये शिक्षण घेतलं आहे आणि ते शेतीमध्ये आलेत, अशी सुद्धा असंख्य उदाहरणं तुम्ही जर ॲग्रोवन पाहिलं, पेपर आहे किंवा मासिकं पाहिली वेगवेगळ्या प्रकारची, तर त्याच्यामध्ये हे तुम्हाला त्याची माहिती, किंवा साम TV वरती एक 6 वाजता कार्यक्रम असतो शेतीच्या संदर्भात, त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं, माहिती लक्षात घेतली, बाहेर फिरला, कृषी पर्यटन केलं, तर या सगळ्या बाबी तुम्हाला लक्षात येऊ शकते. आता काही मुद्द्यांच्या आधारे आपण आपल्या देशामध्ये कृषी क्षेत्रामध्ये जे महत्त्व आहे ते काही मुद्द्यांच्या आधारे लक्षात घेऊ. आपल्या देशामध्ये प्रचंड दारिद्र्य आहे, बेरोजगारी मोठ्या प्रमाणावरती आहे. त्याचं कारण लोकसंख्या मोठ्या प्रमाणावरती आहे. 2011 साली 21.9% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली राहत होती. 21% म्हणजे 9 म्हणजे 22% जवळजवळ. सध्या हा दर जरी 17% जरी आला असला तर बेरोजगारीचा दर गेल्या 2 वर्षात 4% वरून 7.6% वरती पोहोचलेला आहे. भारतातील बहुतेक लोकसंख्या ही शेती क्षेत्रात संबंधित असल्यामुळे शेती उद्योजकतेला महत्त्व दिल्याशिवाय दारिद्र्य आणि बेरोजगारीचं प्रमाण कमी होणार नाही, हे किंबहुना आपल्या लक्षात आलं असेल. शेती क्षेत्रामध्ये रोजगार निर्मितीची उच्च क्षमता आहे. आता शेती क्षेत्र आजही 52% लोकसंख्या रोजगार पुरवते आहे. देशाच्या GDP मध्ये त्याचं योगदान 10.5% आहे. शेती आणि शेती संबंधित व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणावरती रोजगार निर्मितीला क्षमता आहे. पण मी आजच वर्तमानपत्रामध्ये वाचलं की मोठ्या प्रमाणावरती शेतीमध्ये काम करणाऱ्या मजुरांची संख्या रोडावत चाललेली आहे, कमतरता भासायला लागलेली आहे. याच्या अनेक कारण आहेत. आता ती क्षमता कृषी उद्योजकतेच्या माध्यमातून आणखी वाढवता येऊ शकते. शेती उद्योजक आपला रोजगार स्वतः निर्माण करून इतर अनेक लोकांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकतात. उद्योजकतेचं तेच महत्त्वाचं काम असतं. कृषी उद्योजकतेला महत्त्व यासाठी द्यायचं की आपला जो ग्रामीण भाग आहे आणि ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती जी लोकसंख्या आपली राहते, आपला देश हा खेड्यापाड्यांचा देश आहे, भारत हा खेड्यांचा देश आहे असं आपण म्हणतो. 4041 शहरं आणि 6,38,596 खेडी आहेत. 6,38,596 खेडी आपल्याकडे आहेत आणि जवळजवळ 72.2% लोकसंख्या ही ग्रामीण भागामध्ये राहते, खेडेगावामध्ये राहते. त्यामुळे भारतातील ग्रामीण भागाचा विकास करणं हे क्रमप्राप्त आहे. आपल्या सेंट्रलमध्ये रूरल डेव्हलपमेंट हा सुद्धा एक नवीन असं नाही, जुना एक विभाग आहे, डिपार्टमेंट आहे. जसं फायनान्स डिपार्टमेंट आहे, शिक्षण तसं. आता हा विकास केवळ कृषी उद्योजकतेच्या माध्यमातूनच होऊ शकतो. म्हणून कृषी आणि कृषी संबंधित उद्योजकतेला महत्त्व देणं अत्यंत आवश्यक आहे. भांडवल निर्मिती हा एक मुद्दा आहे.
शेती क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावरती भांडवल निर्मिती होऊ शकते, परंतु त्यासाठी कृषी उद्योजकतेला प्राधान्यानं महत्त्व द्यावं लागतं. ग्रामीण भागातून वेगवेगळ्या माध्यमातून लहान लहान बचतीद्वारे ही भांडवल निर्मिती करता येऊ शकते. लहान लहान कुटुंबे शेती आणि शेतीपूरक व्यवसाय करताना आपल्या बचतीच्या माध्यमातून भांडवल उभारणी करतात आणि त्यांचा मोठ्या प्रमाणावरती आर्थिक गरजाही त्यांच्या पूर्ण होताना आपल्याला दिसत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, दरडोई उत्पन्न याच्यामध्ये सुधारणा करायची असेल, मी तुम्हाला या संदर्भात हिवरे बाजारचं उदाहरण देईन. हिवरे बाजार या गावामध्ये एंट्री करण्याचं पोपटराव पवार सरपंच होते. ते कोरोनामुक्तही गाव केलं त्याने. 98 लोक काहीतरी कोरोनानं ते सुद्धा व्यवस्थितपणे केलं. त्या गावात प्रवेश करण्यासाठी प्रवेश फी आहे. भारतामधलं एक असं गाव आहे की त्या गावात प्रवेश करण्यासाठी प्रवेश फी घेतली जाते. ही साधी गोष्ट नाही लक्षात, आणि हे एका दिवसात घडलेलं नाही. त्या गावातल्या प्रत्येक व्यक्तीचं दरडोई मासिक उत्पन्न हे 40,000च्या वर आहे. हा माझी जुनी माहिती असेल कदाचित. गावातल्या प्रत्येक माणसाचं, घरात 4 माणसं असतील तर ते महिना 1,60,000 कमवतात. हे लक्षात घ्या. म्हणजे त्यांनी कशा पद्धतीनं सुधारणा केली असेल हे प्रत्यक्ष डोळ्याने आपण जाऊन पाहू शकतो. गावात रोग नाही, दवाखाना नाही, गावात चालत नाही, खाजगी दवाखाना नाही, सरकारी आहे तोच. आणि त्यासाठी सुद्धा डॉक्टरना पेशंटची वाट बघावी लागते. बंदिस्त गटार सगळ्या ज्या व्यवस्था आहेत त्या कमालीच्या आहेत. त्यामुळं आपल्याला दरडोई उत्पन्न जर वाढ करायची असेल, दरडोई उत्पन्न म्हणजे दरडोई, डोई म्हणजे डोकं, दर म्हणजे प्रत्येक, म्हणजे प्रत्येक माणसाचं उत्पन्न महिन्याचं किती आहे. ग्रामीण भागातून वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला लहान लहान बचतीद्वारे ही भांडवल निर्मिती करायची आहे. आणि हिवरे बाजार या गावातील लोकांनी केलेल्या विविध शेती सुधारणामुळे गावातील लोकांचे दरडोई उत्पन्न मोठ्या प्रमाणावरती वाढलेले दिसून येतं. तेच इस्रायलचं उदाहरण आपण घेऊ शकतो, पण परदेशात लोक देशाचं उदाहरण देण्यापेक्षा आपल्या देशात सुद्धा ही अशी काही उदाहरणं कमी नाहीत. सामाजिक आणि आर्थिक फायदे. कृषी उद्योजकतेमुळे शेती वर्गाचं आर्थिक आणि सामाजिक फायदा किंवा लाभाचं प्रमाण वाढलेलं आपल्याला दिसेल. सामाजिक प्रतिष्ठा असेल, मान्यता प्राप्त होत आहे. आता मी इथं सांगतोय पण त्याच्यामध्ये दुर्दैव आहे. पण जो शेतकरी कुटुंब आहे ते बघा सकस आहार घेते, पौष्टिक आहार घेते, चांगलं शिक्षण, प्रशिक्षण, वैद्यकीय सेवासुद्धा घेऊ शकतात, अशी त्यांची क्षमता निर्माण होऊ शकते. हे जरी खरं असेल तरीसुद्धा वास्तव आपल्याला मात्र मला सांगितल्याशिवाय राहत नाही. शेती करणाऱ्या व्यक्तीला आपल्या समाजामध्ये शून्य प्रतिष्ठा आहे. मग भले त्याचा बंगला असेल, त्याच्या बंगल्यापुढं शेतामध्ये 4 चाकी गाडी असेल, त्याला मित्रांनो महत्त्व नाही. त्याची आर्थिक परिस्थिती चांगली असेल, त्याचा बँक बॅलन्स चांगला असेल, सोनं चांदी नाणी चांगली त्याच्याकडे असतील, महत्त्व नाही. त्याला कोण मुलगी लग्न करायला तयार होत नाही. पण इकडे शिपाई असू दे, 4,000 पगार असू दे, राजा राणीची जोडी निर्माण होते. त्याला आमची पोस्ट ग्रॅज्युएट झालेली सुद्धा मुलगी त्याच्याबरोबर 10वी नापासाबरोबर तयार होते. पण याच्याकडं चांगली शेती आहे, त्याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, शेती चांगली तो पिकवतो, त्याच्याबरोबर नाही. कारण 12 महिने रात्रंदिवस कष्ट करावं लागतं. त्याला आमच्या मुली तयार नाहीत. हे दुर्दैव आहे.
शाश्वत विकास शेती उद्योजकतेद्वारेच शेतकरी आणि शेतीशी निगडीत जोखमीवरती यशस्वीपणे मात करताना दिसायला लागलेलं आहे. अर्थात आपली भारतीय शेती जी आहे हे पूर्णपणे निसर्गावरती अवलंबून आहे, मोसमी पावसावरती अवलंबून आहे. तरीसुद्धा शेतकरी विविध कौशल्य आणि अनुभवाच्या जोरावर अशा जोखमीवर मात करताना आढळते. तुमचा हवामानशास्त्रापेक्षा आमचा शेतकरी बाहेर उभा राहून ढगाच्या हालचालीवरून सांगतो पाऊस येणार का नाही आणि किती वेळात येऊ शकतो. हे आमचे आजोबा सांगतील, तुमचे आजोबा सांगतील, पण ज्या ठिकाणी हवामान खात्याचा अंदाज मात्र शास्त्रीय पद्धतीने केलेला चुकतो. पण आपल्याला शाश्वत विकास करायचा असेल तर शेती उद्योजकतेशिवाय पर्याय नाही, हे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. स्थानिक साधनसंपत्तीचा उपयोग कृषी उद्योजकतेमुळे ग्रामीण भागातील साधनसंपत्तीचा वापर करणे शक्य होणार आहे. पाणी, जमीन, वातावरण इत्यादी अनुकूल ठरणारी शेती पिकवण्याचं कार्य शेतकरी वर्ग करीत असतो. कोकणात आंबा, काजू, पश्चिम महाराष्ट्रात ऊस, द्राक्षे शेतीपूरक व्यवसायाद्वारे स्थानिक साधनसंपत्ती वापरली जाऊ शकते. स्थलांतर कमी हा सगळ्यात मोठा विषय आहे आता. मायग्रेशन म्हणजे खेड्यातून शहराकडे जायचं. शहरांची लोकसंख्या वाढायला लागल्या, तिथल्या पायाभूत सुविधावरती त्यामुळे ताण यायला लागला आहे. तिथली लोकसंख्या झपाट्यानं वाढायला लागली आहे. मग असंघटित असणारं शेती क्षेत्र बिनभरवशाचं आहे. त्यामुळे लोक शहराकडे चाललेत. शहरातील पायाभूत सुविधावर लोकसंख्येवरती त्याचा दबाव वाढतोय. मग ह्यावर उपाय करायचा असेल तर कृषी उद्योजकतेला महत्त्व देऊन ग्रामीण भागामध्ये शहरी सुविधा पुरवणे शक्य होऊ शकतं. शहरात काय आहे ते ग्रामीण भागात देऊया ना आपण, पण त्यासाठी तुम्हाला शेती उद्योजकतेला महत्त्व द्यायला पाहिजे. विविध कृषी उपक्रम सुरू करून आधारभूत संसाधनांची पायाभूत सुविधा वाढवता येऊ शकेल. अर्थव्यवस्थेचा विकास. कृषी क्षेत्रातील उद्योजकता भारतीय अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात फायदा देऊ शकते. सरकारने सहज कर्ज, सुलभ कर्ज म्हणतो, विमा योजना, कराची सवलत याचं आकर्षक प्रोत्साहन देण्यास सुरुवात केलेली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा शाश्वत विकासासाठी कृषी उद्योजकता अत्यंत महत्त्वाची आहे. विद्यार्थी मित्रांनो, आधुनिक तंत्र आणि पद्धतीचा वापर केला तरी सुद्धा या ठिकाणी कृषी उद्योजकतांचं महत्त्व आपल्या लक्षात येऊ शकतं. पण आजही भारतात आमच्या पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते. पण अत्याधुनिक जी साधनं निर्माण झालीत, पद्धती निर्माण झालेली आहेत, त्याचा सुयोग्य पद्धतीनं जर उपयोग करायचा असेल तर कृषी उद्योजकतेला महत्त्व द्यायला पाहिजे. जगभरामध्ये शेतीत नवनवीन तंत्र विकसित झालेले आहेत. इस्रायलसारख्या देशाची शेतीमध्ये खूपच वेगानं आणि मोठा विकास केलेला आहे. तशाच पद्धतीनं आपल्या देशातही शेती क्षेत्र विकसित. ट्रिपला जातात, इस्रायलला बघून येतात सगळं, पण तिथलं इथं काही युटिलाइज करत नाहीत. ड्रोनच्या सहाय्यानं आता त्या शेतीचं सगळं मोजमाप, त्या ठिकाणी रोगराईचं ऑब्झर्वेशन किंवा फवारणी करणं हे सुद्धा आता शक्य आहे. इतर क्षेत्रासाठी आधार. शेती आणि शेतीपूरक व्यवसायामधून इतर अनेक व्यवसायांना कच्च्या मालाचा पुरवठा केला जातो. हा पुरवठा वेळेवर आणि गरजेइतका होण्यासाठी कृषी उद्योजकता महत्त्वाची आहे. शेती क्षेत्र विकसित झाल्याशिवाय इतर क्षेत्राचा विकास भारतात तरी शक्य नाही. शेती क्षेत्रावरती संपूर्ण अर्थव्यवस्थेच विसंबून असते. जर पाऊस पडला नाही, शेती पिकली नाहीत, ऊसाची बिलं निघाली नाहीत, तर व्यापारी ग्राहकाची वाट बघत बसतो. बाजारपेठेमध्ये शुकशुकाट दिसतो. कारण हे सगळे जे सायकल अर्थव्यवस्थेचं जे अवलंबून आहे ते शेती पिकण्यावरती आहे. शेती जर चांगली पिकली तरच बाजारपेठ चांगली चालते, मग अर्थव्यवस्था सुद्धा चांगली चालते.
आणि कृषी उद्योजकतेला महत्त्व द्यायचं सगळ्यात महत्त्वाचं कारण काय असेल तर आपल्या सगळ्यांच्या राहणीमानामध्ये आपल्याला सुधारणा करायची आहे. शेती व्यवसाय लोकांना अन्न, कपडे आणि निवारा प्रदान करतं की ज्या आपल्या मूलभूत गरजा आहेत. लोकांच्या गरजा असतील, अपेक्षा असतील, आवडीनिवडी पूर्ण करण्याची क्षमता शेती क्षेत्रामध्ये आहे. तुम्हाला चांगलं खाऊ प्यायला घालायचं, कृषी उद्योजकतेद्वारे विविध प्रकारच्या सोयीसुविधा असतील, साधनं असतील, पौष्टिक आहार असेल, फळं असतील, भाजीपाला पुरवून त्यांचं जीवन आणि राहणीमान सुधारायचं काम या कृषी उद्योजकतेच्या माध्यमातून होऊ शकतं. आणि म्हणून कृषी उद्योजकता वाढवण्यासाठी आपल्याला प्रोत्साहन आणि त्याला चांगल्या पद्धतीचं महत्त्व द्यावं लागेल हे लक्षात घ्या. आज कृषी उद्योजकता जी आहे ती संपूर्ण जगामध्ये महत्त्वाची बनलेली आहे. कारण कृषी क्षेत्रच लोकांना अन्नधान्याचा पुरवठा करतं, फळं फुलांचा पुरवठा करतं. संपूर्ण मानवाच्या कल्याणासाठी, उदरनिर्वाहासाठी शेती आणि संबंधित क्षेत्र अत्यंत महत्त्वाचे आहे. दूधजन्य व्यवसाय आहे. आता दूध किती महत्त्वाचं आहे आणि दूध हा व्यवसाय शेतीशी संबंधित आहे. ज्या अर्थव्यवस्थेमध्ये कृषी उद्योजकतेला विशेष महत्त्व दिले जाते ती अर्थव्यवस्था वेगाने विकसित झालेली आपल्याला जगभरामध्ये पाहायला मिळू शकते. तर विद्यार्थी मित्रांनो, कृषी उद्योजकतेचं असणारं महत्त्व हे आपण या अनुषंगाने लक्षात घेतलं. आपण सगळे शेतीशी संबंधित आहोत, शेतीशी निगडीत आहोत. त्यामुळे आपल्या सगळ्यांना या संदर्भात सगळी माहिती आहे. तरीसुद्धा काही मुद्दे देण्याचा इथं प्रयत्न आपण केलेला आहे. पण या विषयाच्या बाबतीमध्ये, या मुद्द्याच्या बाबतीमध्ये मी अधिक आपल्याला सांगायला पाहिजे असं नाही. आपण या सर्व क्षेत्रामध्ये वावरतो, काम करतो, आपण सर्व संबंधित आहोत. पण त्याच्यामध्ये एकच महत्त्वाची बाब आहे की आपल्याला व्यावसायिकता, आधुनिकता, याच्यामध्ये यांत्रिकीकरण या गोष्टी आणणं आवश्यक आहे. सरासरी जे आपलं उत्पादन आहे ते या ठिकाणी वाढवणं आवश्यक आहे. उत्पादकता वाढवणं आवश्यक आहे. परिणामकारकता, कार्यक्षमता वाढवणं आवश्यक आहे. हे विद्यार्थी मित्रांनो या अनुषंगाने आपल्या लक्षात घ्यायला हवं. तर तुम्ही हे माझं व्याख्यान शांतपणे ऐकून घेतलं. काही महत्त्वाचे मुद्दे तुम्ही त्याच्यामध्ये घेतले असतील, याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद व्यक्त करतो. आणि आपल्या भागातील, परिसरातील शेतकरी बांधवांना या निमित्तानं खूप शुभेच्छा देतो की ते देशाचं अतिशय महत्त्वाचं अन्नदाते आहेत, अतिशय महत्त्वाचं काम करतात. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, सर्वजण संप करतात, आंदोलन करतात, पण आमचा म्हणजे त्याच्या नावावरती भरपूर आंदोलन करतात लोक, पण प्रत्यक्ष शेतकरी कुठलीही सुट्टी घेत नाही. मी हे पीक घेणार नाही असं आंदोलन करत नाही. तोट्यात आला तरी तो त्याचं काम करतो आणि त्याला जगातला कोण फसवत नाही. तो आळशी व्यक्ती असतो. धन्यवाद.